वाडेगावकरांना ती पैरा फेडण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा. 1700 मताचा लीड आपण आपल्या राणीताईला दिला होता. आमचा नंदूभाऊ कुठे ऐकत असेल तर त्याने हे ऐकावं. असं नंदूभाऊ असेल पुढे जात. आणि मी वाडेगावकरांना एवढी विनंती करणार आहे, ज्या ज्या वेळेला जिथं जिथं संधी येते तिथं तिथं 25 वर्षाच्या काळामध्ये मी आणि आमदार साहेबांनी या जनतेची सेवा केलेली आहे. पण आता तालुक्यामध्ये जे काय चाललंय मी काही टीका टिप्पणी करणार नाही, परंतु साधारण 5-1 निवडणुका सतीशांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी आणि आमदार साहेबांनी एकत्रित केल्या. तालुक्याची सगळी सत्ता आबाधित ठेवली, परंतु आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना कधी डाम रवला नाही, कधी डीपी रवली नाही, कधी मुरुम टाकला नाही. आमच्या विश्वासावर आणि आमदार साहेबांच्या कर्तृत्वावर या तालुक्यातल्या जनतेनं 5 टर्म सलग एकतर्फी सत्ता या सांगोला तालुक्याला आमच्या हातात. आता मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. या ठिकाणी दुसरी एक बाजू आहे. खरं तर आमचा जगदीश पाटील बी उभारला होता. या गावात 3च गट आहेत, एक आबा गट, एक बापू गट आणि एक शेता पक्षाचा गट. बरोबर आहे. आता बापू गटाच्याही कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, कुठं आहे तुमचा जगदीश? झाला नाही त्या बिचाऱ्यावर अन्याय. बापू गटाचे आमचे काही नेते कार्यकर्ते उपस्थित असतील तर त्यांना सुद्धा विनंती आहे, तर काम केलं जगदीशने तर अन्याय झाला. आता बापू गटाच्याही कार्यकर्त्याला काय हरकत आहे का उमेदवारांच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करायची? आम्ही आपलं जे आहे ती वस्तुस्थिती मागतोय. एक तर पहिला तुम्ही फेडलाच पाहिजे. राणीताईला निवडून दिलं, 1700 मताचा लीड तुम्ही दिला. आता संतोषने मगाशी लीड किती सांगितला? नाही नंदू, तुम्ही प्लस किती मागितला? 1000चा. मी 1000चा म्हणणार नाही. मला वाडेगावकरांना विनंती आहे, पहिला खरंच फेडायचं असेल 4-5 दिवसात अनेक मंडळी येणार आहेत, सांगणार आहेत, लोकशाही आहे, तुम्ही काय सांगावं ठीक आहे. पण आता त्यात 1700 मताचं यावर 300 मतं जादा, 2000 मताचा का होईना लीड तुम्ही या ठिकाणी द्यावा. पोरग उभा केलं. तुझ्या बॅरिस्टरच्या परीक्षेचा निकाल लागला होता, ती लंडनला शिकायला निघालो. सगळ्या कार्यकर्त्यांनी गटाने सांगितलं राहू दे आबा उभा. खरं तर आमची तशी काही फारशी इच्छा होती असेल तर काय भाग नाही, शिकू देत एकदा. परंतु गटातल्या सगळ्यात विनंती केली, विशेषतः आमदार साहेब सुद्धा म्हणले आबा तरुण आहे, काम करणारा कार्यकर्ता, संधी देऊया आपण. आणि माझ्यापेक्षा जास्त आग्रह आमदार साहेबांचा होता. आणि म्हणून आम्ही दोघांनी ठीक आहे घरांनी शाही वगैरे आम्हाला सोडून द्या, असं कधीच आम्ही या तालुक्यामध्ये वागलो नाही. निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी चालत असतात. विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये डॉक्टर पवारांनी या ठिकाणी सांगितलं, वाडेगावच्या बाबतीमध्ये असेल, तालुक्याच्या बाबतीमध्ये असेल, ज्या वेळेला नदीमध्ये ढिगारा कोसळून सतीशांना 3 माणसं दगावली, त्यावेळेला पहिल्यांदा दीपक साळुंके त्या ठिकाणी आला, 7 माणसं दगावली. आमदार साहेब मी त्यावेळेला मुंबईला जाऊन पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, तातडीची मदत त्यांना सही करायला लागल्याशिवाय उठलो नाही. ज्या ज्या वेळेला वाडेगावच्या विकासाचे अनेक प्रश्न असतील त्या वेळेला ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. 100%च कामं झाली असं माझं म्हणायचं. ज्या ज्या वेळेला तुम्हाला अडचण येतील त्या वेळेला अनेक वेळेला आमदार साहेबांनी आमदार साहेबांच्या परीने मी माझ्या परीने या ठिकाणी आम्ही आपल्याला मदत केलेली आहे. आणि उद्याच्या जिल्हा परिषदेला फक्त आपण डोळ्यापुढे 2 उमेदवार घ्या, जिल्हा परिषदेचे घ्या आणि पंचायत समितीचे पण घ्या. तर पंचायत समितीला उमेदवार कोण कोणाचा आहे पुढचं ती मलाही माहिती नाही. 2-3 चिन्ह समोर आहेत, कुठलं नेमकं येणार आहे ते आपल्याला काय माहित नाही. या गटात जी आहे त्या गटात बी तशीच परिस्थिती आहे. पण तो भाग सोडून द्या. आपलं चिन्ह नारळाचं आहे. नारळाच्या चिन्हाचं बटन दाबून सांगोला तालुक्याला एक पुन्हा एकदा एक विकासाचं वैभव, विशेषतः
माननीय आमदार गणपतरावजी देशमुख साहेबांनी आणि आम्ही काम करत असताना जे नातं आम्ही जपलेलं होतं ते नातं सुद्धा भविष्य काळामध्ये आता ठरवलेलं आहे दोघांनी. येणारी मंडळी येणार आहेत, जाणार आहेत, काय सांगणार आहेत. मी वाडेगावकरांना हक्काने एवढंच सांगेन, ज्या ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे आला, ज्या ज्या वेळेला बाबासाहेबांकडे गेला, 5 वर्ष बापू होते आमदार, त्यांच्याकडे गेला, त्यामध्ये मी माझाही वाटा सिंहाचा होता, काय कामं मिळून केली आम्ही. पण आज या ठिकाणी वाडेगावकराला एकच सांगतो, तिन्ही गटाला मी या ठिकाणी विनंती करणार आहे की तुम्हाला मतं मागायचा जास्तीचा अधिकार हा आमचा आहे. आणि म्हणून वाडेगावकरांनी ही राणीताई निवडणुकीच्या वेळेचा पैरा या निमित्तानं आपण फेडावा. नारळाच्या चिन्हाचं बटन दाबून अनेकांची जे तर्क वितर्क, प्रत्येक जण उठते वाडेगाव वाडेगाव एवढं सोपं आहे. तुम्ही विकत घ्यायची भाषा वाडेगावची करावी. स्वाभिमानाचं गाव आहे हे वाडेगाव. मगाशी सांगितलं आमच्या संतोष देवकर साहेबांनी. मी वाडेगावकरांना विनंती करणार आहे की हे गाव स्वाभिमानाचं आहे. कोण आम्ही सुद्धा मालक आहे असं नाही, तुम्ही मतदार आहात. येणारी अनेक मंडळी आहेत. आपण विचार करून मग तो उमेदवार तुम्ही डोळ्यापुढे ठेवा, कोण काम करणार आहे. इमानदारीने आणि प्रामाणिकपणाने आपल्या भागाची सेवा. शेवटी मतदान कशाला करायचं? जिल्हा परिषद सदस्य. जिल्हा परिषद सदस्य कशासाठी पाहिजे? आपल्या भागाच्या विकासासाठी पाहिजे. आणि म्हणून सुशिक्षित असलेला आपला यश राजे आणि आमच्या सुशिक्षित असलेल्या पंचायत समितीच्या ताई वंदनाताई अतिशय दोन्ही सक्षम उमेदवार आहेत. कधी अर्ध्या रात्री या ठिकाणी तुम्ही आला, निश्चितपणानं आमची दारं तर उघडी आहे. शेळके साहेबांना मुंबईवरून सगळ्या कार्यकर्त्यांनी बोलवलं, त्यांचं स्वप्नातही नव्हतं की वहिनीला उभा करावं लागेल. सगळ्यांनी सांगितलं. आणि शेळके साहेबांसारख्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यानं सगळं आपलं आयुष्य पोलीस खात्यासारख्या क्रिटिकल खात्यामध्ये काम करून सुद्धा ज्या अधिकाऱ्यानं देशातलं एक सुद्धा पद जे प्रामाणिकपणाने मिळणार आहे, कुणाच्या वशिल्या विना स्वतःच्या कर्तृत्वाने मिळावं, अशा अधिकाऱ्याची एक पत्नी या ठिकाणी उभा आहे. हे फार विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आम्हाला दोघांना गडबड पण खूप आहे. मी एवढंच या निमित्तानं विनंती करेन की आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करेन, भविष्य काळामध्ये या तालुक्याचा, या जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा असेल तर नारळाच्या चिन्हाचं बटन दाबून आपण या दोन्ही उमेदवारांना विजयी करावं ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.